हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स. तर मस्त असाल तुम्ही. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आजपासून माझ्या चॅनलवरती अध्यात्माचे आणि मोटिवेशन, त्यानंतर माऊलींचे रिलेटेड जे काही अध्यात्म आहे, जे काही ज्ञान मला आहे ते तुमच्याशी मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर म्हटलं व्हिडिओची सुरुवात इथपासून करूया की माझ्या आयुष्यात माऊली कशी आली. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही सुद्धा ही माझी कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओच्या माध्यमातून जी मी तुमच्या पुढे मांडणार आहे. तर फ्रेंड्स, मी एक पहिली दुसरीला असेल त्यावेळेस आमच्या म्हणजे आम्ही मम्मीन ते माझे खंडाने शेती करायचे. आता खंडाने म्हटलं तर कसं की ज्याची शेती त्याला वर्षाला पैसे द्यायचे आणि ती शेती खंडाने करायची. तर आम्ही असं मामाची शेती खंडाने करत होतो आणि आमच्या तिथे शेजारीच दरेकर नावाच्या एक ताई राहत होत्या. तर त्या ताई ऑलरेडी माऊलींची सेवा करत होत्या. तर तेव्हा करायला लागल्या. तर त्यांचे मिस्टर खूप दारू प्यायचे. तर त्यांना कुणीतरी सांगितलं होतं. तर तिथून पुढे त्यांनी माऊलींची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या मिस्टरांची दारू सुटली. तर ते आमच्या तिथे वाट्याने शेती करत होते. तर ते आमच्याकडे पण कामाला यायचे कांदे वगैरे काढायला आणि त्यांना अध्यात्माची खूप आवड होती. ते भजन वगैरे म्हणायचे आणि माझ्या मम्मीला सुद्धा कुठेतरी आवड असेल. असं म्हणतात ना की योग्य वेळ यायला लागती. योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हाच ती गोष्ट आपल्याला भेटते. तर तसंच काही समजा ती वेळ असेल आमच्या आयुष्यात माऊली आमच्या घरात येण्याची. तर मग मम्मी पण हळूहळू त्यांच्यासोबत म्हणजे देव बाप्पाचे गाणे वगैरे म्हणायची, अभंग म्हणायची. आणि मग तिने आमची परिस्थिती पाहिलेली होती. त्यावेळेस आम्हाला स्वतःचं घर, स्वतःची शेती काहीही नव्हतं. आम्ही मातीच्या घरात राहत होतो. आणि मग तिनं सांगितलं की तुम्ही माऊलींची पूजा करा, तुमचं सुद्धा खूप चांगलं होईल. असं तसं त्यावेळेस त्यांनी काही सांगितलं असेल मम्मीने त्यांना. तर मग मम्मीने ते पप्पांनी ते बोलले ठीक आहे, आम्हाला एक दिवस रत्नागिरीला घेऊन जा. मग त्याच्यानंतर आम्ही सगळे जण रत्नागिरीला गेलो. माझी पूर्ण फॅमिली म्हणजे मम्मी, पप्पा, भाऊ, मी, त्यानंतर मामाची आई, त्यानंतर ते दरेकर ताई, त्यांचे मिस्टर, असे आम्ही सर्व नाणीजला गेलो. आणि मग तिथून पुढे आम्ही घरात माऊलींचे फोटो वगैरे आणले. त्यानंतर माऊलींच्या आरतीच्या कॅसेट वगैरे आणल्या. मग असं करता करता हळूहळू आमच्या घरात माऊलींची पूजा व्हायला सुरुवात झाली. आणि मी तर म्हणते मला जसं कळायला लागले तसं मी माझ्या आयुष्यात फक्त माऊलींचीच पूजा करत आलेली आहे. कारण माझी आई माऊलींची चांगली भक्त आहे आणि ती जे करत होती ते मी पाहत होते. त्यानंतर माझ्या एका मोठ्या चुलत्यांचा छोटा मुलगा आहे. तो तर माझ्यापेक्षा पण छोटा आहे. तो 5 वाजता उठायचा तेव्हापासनं, एक 5-6 वर्षाचा असेल तेव्हापासनं 5 वाजता उठायचा. सकाळची काकड आरती घ्यायचा, माऊलींची पूजा वगैरे करायचा, देवारातले आपले जे सगळे देव असतात त्यांची. तर अशी आम्हा सर्व लेकरांना आमच्या आईमुळे आणि त्या काकूंमुळे आमच्या आयुष्यात माऊली आले. मग त्याच्यानंतर खूप सारे अनुभव आले. तुम्हाला अनुभव सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल, इतके माऊलींचे अनुभव आमच्या आयुष्यात आले. मग एक दिवस असा आला की मम्मी ते वारीला गेलेले आणि माझे चुलते मम्मी आणि माझी मामाची आई यांना असा योग घडून आला की त्यांना माऊलींकडून अचानक त्यांना कळलं की दीक्षा चालू आहे, अनुग्रह चालू आहे आणि 3 जागा एमटी आहे. तर ते 3 तिकीट यांना भेटले आणि मग तेव्हा त्यांनी अनुग्रह घेतला. तर मम्मीने अनुग्रह पण घेतला. त्यानंतर मग मम्मीची अजून पूजा चालू झाली. पण त्यावेळेस जास्त नाणीजला येणं जाणं होत नव्हतं किंवा माऊलींचे कार्यक्रम व्हायचे. पण तेवढंसं त्यांना इतके कामं असायचे शेतीचे की तिला जायला वगैरे तेवढं भेटायचं नाही. पण करोनाच्या काळामध्ये आपला संप्रदाय, माऊलींचा सगळा स्वस्वरूप संप्रदाय हा ऑनलाईन झाला आणि ऑनलाईन झाल्यामुळे खूप सारे बदल आमच्या आयुष्यात घडून आले. जसे की सकाळची अध्यात्मशाळा, त्याच्यानंतर रविवारचा सत्संग आणि माऊली आता कुठेही आले तरी मम्मी जाते किंवा आम्ही पण पुण्यात कुठे आले तरी माऊलीला जातो. तर करोनामध्येच मी सुद्धा साधक दीक्षा घेतलेली. त्यावेळेस ऑनलाईन साधक दीक्षा चालू होती आणि मम्मीने सांगितली बाळा ऑनलाईन आहे, तू घेऊन टाक दीक्षा. तर ती मी दीक्षा घेतल्यापासून कुठेतरी माझ्या आयुष्यात सुद्धा अध्यात्म आणि जे ज्ञान आहे माऊली जे देतात ते जास्त प्रमाणात यायला लागलं. देव म्हणजे काय, आपल्या जीवनाचा अर्थ कसा, आपला म्हणजे मेन उद्देश काय आहे ह्या मानवी देहाचा, आपण प्रपंच कसा केला पाहिजे आणि आपण आयुष्यात कसं पुढे गेलं पाहिजे, आपल्या आयुष्यातले दुःख आपण कसे कमी केले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालं ते फक्त माझ्या माऊलींमुळे. आणि मी खूप खूप भाग्यवान आहे. काहीतरी माझं खूप जन्माचं पुण्य असेल की माऊली माझ्या आईच्या, माझ्या माहेरच्या सगळ्यांनी दीक्षा घेतलेली आहे. तर आमच्या आयुष्यात असे माऊली आले. मग जेव्हा मी दीक्षा घेतली ना त्याच्यानंतर मला खूप सारं ज्ञान झालं,
खूप गोष्टी कळल्या, स्वतःमध्ये खूप सारा बदल करायला सुरुवात केली मी. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना पण मी म्हटले की तुम्ही सुद्धा दीक्षा घ्या, पण माझ्या मिस्टरांनी नाही ऐकलं. तर मी त्यांना खूप फोर्स करायचे, तर आमचे भांडणं सुद्धा व्हायचे. पण म्हटलं चला असू द्या, कारण माऊली म्हणतात ज्याच्या प्रार्थनात आहे ना त्याला ते कसंही त्यावेळेस योग्य वेळ आल्यानंतर भेटते. मग असंच आम्ही, माझं चिंचवडे नगर सेवा केंद्र आहे पुण्यामध्ये, तर तिथले जे अध्यक्ष आहेत काकू, तर त्यांच्या घरी मी अशीच गेले होते आणि माझ्या मिस्टरांना घेऊन पण गेलेली मी. तर मग त्यावेळेस काका पण घरी होते आणि काकांनी यांना असं काही मार्गदर्शन केलं, म्हणजे काकांनी पूर्ण त्यांच्या जीवनाची स्टोरी सांगितली की मला जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज कसे भेटले, माझ्या घरात माऊली कसे आले. मी सुद्धा माऊलींचे फोटो पुस्तकं फेकून द्यायचो दारूच्या नशेत, पण मी मरता मरता वाचलो हे माऊलींमुळंच. आणि माझी दारू सुटली. तिथून पुढे माझा प्रपंच चांगला झाला, माझे मुलं बाळं चांगले शिकले, आज चांगल्या नोकरीला आहेत आणि माऊलींमुळं आम्ही आज सुखी आहोत. माझी बायको लोकांच्या इथे काम करायची धुना भांड्याची, पण आज ती घरात आहे. तर हे सगळे जे बदल घडून आले ते माऊलींमुळे आले. आणि मग यांना कुठेतरी ते मनाला टच झालं असावं आणि घरी येऊन त्यांनी लगेच सांगितलं अश्विनी माझी साधक दीक्षा बुक कर. तर त्यांची साधक दीक्षा मी बुक केली, त्यांनी दीक्षा घेतली. मग हळूहळू मलाही असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे मी पूजा करते, माझे मिस्टर करायला लागले, हळूहळू माझा मुलगाही ते गोष्टीत जाईल, त्यालाही देवाबद्दल किंवा आपले आईवडील काय करतात, कसे वागतात याचे संस्कार त्याच्यावरती होतील. मग माझे मिस्टर पण दररोज पूजा करायला लागले. जेव्हा वेळ असेल त्यांना रविवारी, कारण त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, त्यामुळे दर रविवारी त्यांना पॉसिबल नाही होत, पण जेव्हा असेल तेव्हा ते सत्संगला येतात. आणि मी सुद्धा सत्संगला जाते, मी माझ्या स्वराजला घेऊन जाते. माऊली सांगतात लहान मुलांना सत्संगला घेऊन येत जा, कारण भलेही ते शांत नाही बसणार तर ते शब्द त्यांच्या कानावरती, त्यांच्या मेंदूवरती परिणाम करतील आणि पुढे जाऊन ते सुद्धा चांगल्या मार्गाने पुढे जातील. त्यामुळे मुलांनी किती पण त्रास दिला तरी तुम्ही त्यांना सत्संगला घेऊन या. मग त्याच्यानंतर माझे मिस्टर कधी कधी म्हणजे नाही का, एक आपण दीक्षा घेतली पण एक दररोज पूजा, आज कंटाळा आला जाऊ दे, आज वेळ नाही भेटला, ते पण असे करायचे. पण त्यांना कळून चुकलं, त्या दिवशी पूजा करत नाही त्या दिवशी आपल्यातली पॉझिटिव्हिटी कमी होतीये. आणि मग त्यांनी तिथपासून नियमितपणे पार सकाळचं जरी त्यांना 4 वाजता जरी जायचं असलं घराच्या बाहेर, तरी पण ते आंघोळ करून पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडती नाही. तर असे खूप सारे परिवर्तन आमच्याही संसारात घडून आलेले आहे. आणि कुठेतरी माऊलींमुळे जीवन कसं जगायचं ना हे समजलं आहे. आणि खरंच काही दुःख हे आपल्यामुळेच आपण आपल्या आयुष्यात घेऊन येत असतो, ह्या गोष्टींची सुद्धा जाणीव माऊलींमुळेच झालेली आहे. माऊलींची दररोज सकाळी 5 ते 7 अध्यात्म शाळा असते, 5 ते 6 काकड आरती आणि त्यानंतर हरिपाठ असतो आणि 6 ते 7 1 तास माऊली दररोज अध्यात्म शाळा घेतात. आपण तरी एखाद दिवशी कंटाळा आला तर अध्यात्म शाळा चुकवतो, पण माऊलींचा असा एकही दिवस होत नाही, ते प्रवासात असू कुठेही असू अध्यात्म शाळा घेणार म्हणजे घेणार, कारण त्यांना माहिती असतं माझे लेकरं माझी वाट बघत आहेत. आणि हा संप्रदाय मला, मी तर म्हणते माझ्या खूप जन्माचं पुण्य असेल, माझ्या आईचे आशीर्वाद असतील आणि त्यामुळे मला माऊली भेटले ह्या जन्मात. तर मी म्हणजे माऊलींशिवाय राहू शकत नाही. खरा देव आहे, मला खरा देव भेटला, आपल्या आयुष्याचं भाग्य कळलं, आपलं आयुष्य कसं जगायचं हे फक्त त्यांच्यामुळं कळलं. आणि अजूनही माझ्यात खूप सारी अध्यात्मामध्ये प्रगती व्हावं हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. आणि हळूहळू माझ्याही घरात, माझ्या सासरकडेही आता माझी जाव वगैरे पण पूजा करायला लागली, तर हळूहळू माझ्या घरातही मी सगळ्यांना माऊलींची पूजा करायला लावणार आहे. कारण आपल्या जन्माचं, कारण कसं प्रत्येकाला त्या गोष्टी समजत नाही, त्यामुळे आपल्यालाही कुठेतरी त्यांना सांगावे लागतं. तर त्याच्यातून जे ऐकतील ते ऐकतील. तर आपला हा असं समाजसेवेचं कार्य चालू ठेवायचं, जसं आपल्याला होईल तसं आपल्या प्रपंचाकडे लक्ष देऊन, जेवढं लक्ष आपल्याला परमार्थासाठी पण देता येईल, भगवंतासाठी पण देता येईल, ह्या समाजासाठी देता येईल, तर तसं आपण लक्ष द्यायचं. कुठे सेवा असेल तर सेवा करून, किंवा पैशाच्या माध्यमातून कुठे मदत होत असेल तर तशी, जसं आपल्याला जमन तसं. तर अशा प्रकारे माऊली आमच्या आयुष्यात आले. आणि अनुभव तर विचारू नका, अनुभवांचं खूप मोठं गाठोडं आमच्या सोबत आहे. आणि हळूहळू मी पुढच्या व्हिडिओमधून माझे अनुभव शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तुम्हाला. तर चला फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी माऊली माझ्या आयुष्यात आली. आणि पहिला व्हिडिओ मला असं वाटलं की माझ्या
गुरुदेवांच्या स्मरणापासूनच चालू करावा, म्हणून आज तुम्हाला ही मी माझी स्टोरी सांगितली आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ मोटिवेशनचे, अध्यात्माचे तुमच्यापर्यंत माझे नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल. त्यामुळे माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला फ्रेंड्स, मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन माहिती घेऊन येणार आहे मी तुमच्या पुढे. तर सगळ्यांना माझ्याकडून श्री गुरुदेव आणि